नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल एक भटकंती फिरण्याचं कारणमध्ये. आज आपण फिरण्यासाठी दोधाम यात्रा आणि काही जवळचे स्पॉट करणार आहोत. तर आपली जर्नी बघण्यासाठी आणि या ठिकाणांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आपल्या पेजला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. स्वागत आहे तुमचं चारधाम यात्राच्या पहिल्या एपिसोडमध्ये. आता पहिल्या एपिसोडमध्ये आपण नारंगावरून मुंबईवरून ट्रेन पकडून आपण डायरेक्ट हरिद्वारला आलो. हरिद्वारमध्ये आता हे लक्ष हॉटेल आहे. लक्ष हॉटेलला स्टे केला होता. स्टे करून आम्ही फ्रेश होऊन आता ब्रेकफास्ट वगैरे झाला आहे आमचा. तर आपण गंगा आरती आणि किंवा एक मंदिर आहे, ते मंदिर एक्सप्लोअर करण्यासाठी निघालो आहोत. तर व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे तुम्हाला कोणतं मंदिर आहे काय कसं. तर ही आपली बस आहे. बसमध्ये आपण सगळे टोटल 22 जण आहे या ट्रिपमध्ये. द एक्सप्लोर एव्हरीथिंगनी ही ट्रिप ऑर्गनाईज केलेली आहे. त्यांचं कॉन्टॅक्ट वगैरे आपण तुम्हाला शेअर करणारच आहोत. ट्रिपचा एन्जॉय घ्या. आता आपण स्टे करून इकडं हरिद्वारच्या लक्ष हॉटेलमध्ये स्टे करून आता आपण पहिलं मंदिर एक्सप्लोअर करण्यासाठी चाललो आहोत. मंदिर बघायचं आहे आपल्याला. मंदिराचं नाव आहे चंडी माता मंदिर. ते आपण आता बघायला चाललो आहोत. तर सगळे आपले सगळे बसमध्ये बसून चाललो आहोत. आपण आता बसमधून उतरले, मंदिराकडे चाललेलो आहोत. मंदिराकडे जाताना आता आमच्यासोबत हा माझा मित्र नवीनच दर्शन म्हणून आकाश आणि आपले विकी सर इकडं मागा बघा एकदा 2 मिनटं करा. विकी सर तर तुम्हाला माहिती आहे, प्रत्येक आता ट्रिपमध्ये सोबतच असतात ते. तर आपण चाललेलो मंदिराकडे. तर पुढं सगळे चाललेले आहे, बघू शकता. चलो भेटते मंदिरात. बघू शकता तुम्ही या चंडी माता मंदिराच्या आधी एक मंदिर लागलं होतं. त्याचं नाव काय आहे, नमस्कार. आता आपण आलो आहोत चंडी माता मंदिर येथे. चंडी माता मंदिर येथे बघू शकता सगळे बसलेले. भरपूर गर्दी आहे. 1 तासभर लागणार आहे. रोपवेनी जाणार आहे. 3 किलोमीटरचा ट्रेक आहे आणि आपण रोपवेनीवर जाणार आहे. त्याच्यामुळे रोपवेला एवढी गर्दी आहे. 1 तासभर आणि नंबर येईन असं सांगतात इथे. तर बघूया काय होते काय नाही. चला, तर आमचा नंबर आलेला आहे रोपवेचा. 805 नंबर होता. आणि अर्ध्या तासानंतर आमचा नंबर आलेला आहे. आम्ही आता चाललेलो आहे रोपवेच्या दिशेने. हे असं पुढं जायचा रोड आहे. बघूया आता पुढं कसं काय.
तर गाईज आता आपण चाललो आहोत रोपेनीवरती. दर्शन, तुला कसं वाटतंय रोपेमध्ये बसून? त्याची झोप पूर्ण झालेली नाहीये. पूर्ण झालेली नाहीये. बरोबर का दर्शन? सारखं इकडे तिकडे बघत आहे. रात्रभर ट्रेन मध्ये काय करत आहे काय माहित नाही. तर आपण वरती आलो. आता वरती आलो होतो आपण. तर इथे सगळे दुकान आहे अशी, तुम्ही चप्पल वगैरे काढू शकता. इथं दुकान खरेदी वगैरे करू शकता. आणि पुढं मंदिर आहे, तर मंदिरात जाऊ शकतो आपण. आता दर्शन करून आम्ही आता खाली चाललेलो आहे. बघू शकता अशा प्रकारे अन्नपूर्णा देवीचे मंदिर आहे. आणि दर्शन करून आल्यावर ही 2 मंदिरं पाहायला भेटतात. एक मंदिर आहे, फोटो काढण्यास मनाई आहे, त्याच्यामुळं जास्त व्हिडिओ नाही काढू शकत. तर आता आपण दर्शन करून आलेलो आहे. दर्शन करून गाडीत बसलोय. बघू शकता पूर्णपणे घामाने काय अवस्था झाली आहे. ऊन खूप आहे, ऊन भरपूर सगळे आलेले आहे. आणि उन्हाचा तडाखा जास्तच आहे. पण आता 5:15 वाजलेले तरी पण एवढं ऊन पूर्ण नको नको. दर्शन बघा वैतागून बसलेलं आहे, तरी पण चेहऱ्यावर खोटी स्माईल बघतोय, बैलगाडा बघतोय. चालू दे. तर आपण आता इथून गंगा आरतीला जाणार आहे. तर बघू सगळे येतात अजून, आल्यावर निघणच. थंडी माताचं दर्शन घेऊन आपण आता गंगा घाटवर आलेलो आहे. गंगा घाटकडे चाललेलो आहे आपण. पूर्ण पार्किंगमध्ये आता पार्किंग पूर्ण फुल आहे. गंगा घाटावर गर्दी असू शकते, पण बघू चालले आपण आता. दाखवतोच तुम्हाला पोहोचल्यावर. आपण आलोय गंगा घाटाच्या पुलावर आहे. पूल बघू शकतो तुम्ही, पूल आहे. अजून थोडं पुढे जाऊन आपण आपली माणसं पुढे गेलेली आहे. क्लॉक टावर पाशी पिवळं दिसतंय, ते क्लॉक टावर आहे, तिथे जायचं आहे आपल्याला. तिथे सगळे माणसं थांबलेले आहे. मग त्यानंतर आपण हे दोघं आहे आपल्यासोबत, दर्शन आणि आकाश चाललेले आहे सोबत.
तर आपण आता गंगा आरती करून परत हॉटेलला आलो आहे. आता फ्रेश झालो आहे आणि आता डिनरसाठी बसलो आहे आपण इथे हॉलमध्ये. बाकीचे येतात ते, तोपर्यंत आपण बसलो आहे. तर हॉटेल बघू शकतो तुम्ही. हॉटेल पण एक भारी आहे. हॉटेलचं पण भारी आहे इथं, फॅसिलिटी वगैरे हॉटेल पण चांगले आहे. आणि आता आपण डिनर करणार आहे थोड्याच वेळात.